क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड के इतिहास में एक ऐसी सीरीज हम शुरू करने जा रहे हैं जिसका नाम है प्रेडिक्शन सीरीज। इस सीरीज के अंदर आपको मिलेंगे कुछ ऐसे सवाल जिन सवालों का आपको फायदा होगा आने वाले एग्जाम के अंदर, क्योंकि ये सवाल पूछे हुए तो है ही, लेकिन ऐसे प्रश्न हमने इसमें डाले हैं जो संभाव्य है, मतलब एग्जाम में इस साल आ सकते हैं। शुरू करते हैं इस वीडियो को। देखिए, इस सीरीज के अंदर हम प्रेडिक्ट करेंगे कुछ ऐसे सवाल चॅप्टर वाइज। जसा पहिला चॅप्टर आहे इतिहासामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये याचं नाव हिस्टोरियोग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट असं वगैरे आहे। आणि आता ते वेगळं जरी असलं तरी ते विद्यार्थ्याला ट्रान्सलेट करून घ्या, बिकॉज या सिरीज मधले जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व मीडियम साठी आवश्यक आहेत। ओके, सो आपण एक पेपर पाहूया सुरुवातीला, ज्याला मी थोडं झूम इन करतो। काही असे क्वेश्चन्स आहेत ते येऊ शकतात, म्हणजे कसं आहे ते पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत आणि त्याची एक आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे। सोबतच मी तुम्हाला काही मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स पण याच्यामध्ये शेअर करेल। जसं आपण पहिला सेक्शन जर आपण इथं पाहिला, जसं दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। हे प्रश्न कितीतरी वेळा अच्छा असे विचारलेले आहेत, जसं आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणतात। ओके, त्याचबरोबर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला। हे क्वेश्चन्स जे आहेत हे पुन्हा पुन्हा एक्झाम मध्ये जसेच्या तसेच विचारतात, याच्यामध्ये काही चेंजेस आतापर्यंत झालेले नाहीयेत। त्याचबरोबर द्वंद्ववाद विचार प्रणाली कोणी मांडलेली होती। ओके, आणि यामध्ये वर्ग संघर्ष विचारू शकतात। आपण एक या ठिकाणी अनुमान लावूया, म्हणजे आपण एक या ठिकाणी प्रेडिक्ट करूया। जसं या ठिकाणी त्यांनी द्वंद्ववाद या विचार प्रणालीबद्दल विचारलं, तसंच ते वर्ग संघर्षाबद्दल विचारू शकतात। हा मुद्दा कोणी जो आहे तो मांडलेला होता। ठीक आहे, तर हे आपलं याच्यावरून प्रेडिक्शन निघतं। सोबतच यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्यामध्ये 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयात आलेल्यामुळं इतिहासाला नवीन चालना मिळाली। काय आलं होतं इतिहास 20व्या शतकात फ्रान्समध्ये? कोणतं इतिहास लेखनाला नवी दिशा मिळाली होती? कशामुळे मिळाली? ॲनल्स प्रणाली ती 20व्या शतकामध्ये या ठिकाणी आलेली होती आणि त्यावरती क्वेश्चन हमखास आहे। म्हणजे त्यांच्याकडे त्या चॅप्टर मधून ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत की ते त्यावरूनच प्रश्न आपल्याला विचारतील। सोबतच वर्ग संघर्षाचा इतिहास बघा, आपण जो प्रेडिक्ट करतो तो क्वेश्चन मे बी विचारलेला असू शकतो किंवा यापूर्वी तो आलेला असेल। सो त्यांच्याकडे जास्त ऑप्शन नाहीये त्या चॅप्टर मध्ये। चुकीच्या जोड्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन येऊ शकतात की कोणतं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, त्यातलं चुकीचं पुस्तक कोणाचं आहे। आता प्रत्येकाला माहित आहे कार्ल मार्क्सने जे पुस्तक लिहिलंय ते दास कॅपिटल आहे। मग यामध्ये बाकीचे जे पुस्तकं आहेत, जसं रिझन इन हिस्ट्री, थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री रांकेचं आहे, हेरोडोटस हिस्ट्रीज आहे। सो हे पुस्तकं पण आपल्याला थोडे डिटेलमध्ये माहिती असले पाहिजे, कारण यामध्ये ते चुकवू शकतात। जसं पुन्हा पुन्हा ते कार्ल मार्क्सला चुकवतील असं होऊ शकत नाही। त्यामुळे सगळे पुस्तकांची नावं आपण मुखपाठ ठेवायची। आता काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला शेअर करतोय, जसं द्वंद्ववाद म्हणजे काय असतो? तर तुम्हाला माहित आहे हे जी महत्वाचा हा टर्मिनॉलॉजी आहे, दोन विरोधी विचारांच्या चर्चेतून तयार होणारा समन्वय, आणि हा कोणी मांडलेला होता? हेगलने मांडलेला होता। याच्यामध्ये तो सांगायचा की खरं खोटं, सत्य असत्य या दोन्ही गोष्टींनी प्रत्येक गोष्टीचा विचार झाला पाहिजे, तेव्हाच काय होईल, इतिहास जो आहे तो खरा समोर येईल। त्याचं दोन्ही गोष्टीतून विचार जर झाला तेव्हा। त्यानंतर ॲनल्स प्रणालीबद्दल क्वेश्चन, इतिहासाच्या अभ्यासात समाज अर्थकारण याबाबतची प्रणाली होती। त्यांचं म्हणणं हेच होतं की राजे महाराजे त्यांची युद्ध, त्यांनी केलेल्या लढाया यापेक्षाही त्या काळात लोक कसे राहायचे, समाज जीवन कसं होतं, परंपरा कोणत्या होत्या, त्यावरती लक्ष दिलं पाहिजे। सोबतच स्त्रियांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न येऊ शकतात। कारणासह स्पष्ट करा की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत पैलूवर संशोधन वाढलेलं आहे, त्याचं कारण काय आहे? त्यामध्ये कोणती अशी स्त्री होती जिनं स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहावा असं सांगितलं? सीमा द बोव्हा नाव तुम्हाला माहित आहे। मायकल फुको ज्ञानाचं पुरातत्ववेत्ता त्याला का म्हणतात? ह्या प्रश्न लास्ट इयरच विचारलाय त्यांनी। ओके, सो असे क्वेश्चन जे आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात। त्याला ज्ञानाचं पुरातत्व का म्हणतात हे आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं पाहिजे। सोबतच यामध्ये काही प्रश्नोत्तर असे आहेत की इतिहास लेखन म्हणजे काय, त्याचं संकलन काय, परीक्षण काय, त्यानं मांडणी केलेली आहे, ते इतिहास लेखन म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला याच्यात मांडता आलं पाहिजे।
रेने देकार्त याची इतिहास लेखनाबद्दल कोणकोणती मतं होती? सोबतच सत्य सिद्ध न झाल्यास स्वीकारू नये, ह्या सगळ्या गोष्टी त्यानं सांगितलेल्या होत्या. व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात. तर का म्हणतात? कारण त्यानं इतिहासामध्ये समाज, अर्थव्यवस्था, शिक्षण, धर्म याचा समावेश केला होता. नॉर्मल जो इतिहास असतो, त्या इतिहासापेक्षा थोडं त्यानं वेगळा विचार करून ह्या नवीन टर्मिनॉलॉजीज त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्या होत्या. दॅट्स वाय व्हॉल्टेअरला आपण काय म्हणतो? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतो. त्यानंतर आपल्याला मॅच द पेयर्स मध्ये काही गोष्टी येऊ शकतात, ज्यावरती आपण आधीच पाहिलेलं आहे. दीर्घ उत्तरामध्ये हे काही महत्वाचे प्रश्न आहेत, की कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत काय असतो, तो कशावर बेस्ड आहे, त्याला एक्सप्लेन करा. टिपाल यामध्ये आपल्याला दीर्घ उत्तरामध्ये हे प्रश्न येतात. सोबतच आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, त्यातला मानव केंद्रित दृष्टिकोन, सत्य संशोधन, पुरावे, अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या विशेष गोष्टी आहेत. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात? ओके, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जो पुनर्रचना करण्याची नवीन पद्धत इंट्रोड्यूस झाली होती, त्याला आपण काय म्हणतो? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतो. अशा विशेष गोष्टी. सोबतच लिओपोल्ड रांके याचा इतिहासा विषयक दृष्टिकोन आहे, काय कोणता आहे? कारण लास्ट इयर हा विचारला नाहीये. मे बी वी कॅन प्रेडिक्ट की हा प्रश्न यावर्षी आपल्याला पेपरमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो. सो या 2-3 दृष्टिकोनातून आपण ह्या सर्व महत्वाच्या प्रश्नांकडे एक नजर टाकावी, ते प्रश्न व्यवस्थित करून ठेवावे असं मला वाटतं. सोबतच मी तुम्हाला या चॅप्टर मधून काही महत्वाच्या गोष्टी आधी सांगितलेल्या होत्या, की त्या तुमच्या झालेल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो, आता जे काही मी सांगणार त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न या पेपरमध्ये येऊ शकत नाही या चॅप्टरवरचा. तो लक्षपूर्वक तुम्ही सगळ्यांनी हा जो महत्वाचा पार्ट आहे तो बघा. यापूर्वी मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं होतं. ह्या 2 गोष्टींवरती क्वेश्चन निश्चित आहे. जर त्यांना इथून या पार्ट मधून हा क्वेश्चन विचारायचा आहे, सुरुवातीच्या चॅप्टरच्या पार्ट मधून, तर एक हा सेक्शन इतिहास लेखनाची परंपरा काय आणि आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, ठीक आहे. या गोष्टीवरती प्रश्न वी कॅन प्रेडिक्ट. त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला, इतिहास लेखन कसं झालं, यावरती तर जनरली प्रश्न याच्यापूर्वी विचारलेला नाहीये, बट आपण त्याच्यासाठी तयार असलो पाहिजे. यामध्ये काही लोकांवरती थोडंफार लिहायला विचारू शकतात. यामध्ये व्हॉल्टेअर आहे, हेगल आहे, त्याचबरोबर कार्ल मार्क्स आहे आणि रेने देकार्त बद्दल एवढं नाही, पण थोडी वरची माहिती तुम्हाला असली पाहिजे. अॅनल्स प्रणाली काय आहे हे तुम्हाला स्पष्ट करता यावं. स्त्रीवादी इतिहास लेखनाबद्दल ते विचारतील. कोणताही असा डायरेक्ट क्वेश्चन नाही, तर इनडायरेक्टली कसाही विचारतील, जसा आपण एक प्रश्न आता पाहिला. मायकल फुकोच्या विषयी थोडाफार एक तुमच्याकडे डेटा असला पाहिजे, की त्यानं इतिहासाचा नवीन पद्धत थोडीशी सांगितलेली होती. त्याचं म्हणणं होतं, की मी इतिहासाला असं क्रमागत लावून कधी वाचत नाही. म्हणजे त्याचं म्हणणं होतं, की इतिहासाला फक्त क्रोनॉलॉजिकल लावायचं आणि मग त्याचं वाचन करायचं, हे आपलं हे नाहीये. तर ते स्थित्यंतराबद्दल तो बोललेला होता. समाजामध्ये जो बदल होतो त्याचा दृष्टिकोन त्यानं सांगितलेला होता. त्यामुळे फुकोबद्दल थोडंफार आपल्याला त्याच्या 1-2 प्रश्नांना घेऊन पेपरमध्ये जावं लागेल. आधुनिक इतिहास लेखनाची वाटचाल, प्राचीन भारतातील हे हे सगळं जे आहे, हे दुसऱ्या चॅप्टर मधलं आहे. पण त्यामध्येही आपल्याला यातला सेक्शन जो आहे तो इम्पॉर्टंट ठरतो. यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन यातही आहे. सो हे सर्व प्रश्न प्रेडिक्ट करतोय आपण पहिल्या चॅप्टर मधून. या पुढचा जो असेल चॅप्टर तो असेल दुसरा चॅप्टर आपला इतिहास लेखन भारतीय परंपरा. यामध्ये तुम्हाला जर अजूनही काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न सर येऊ शकतो का, कारण हा याच्यापूर्वी विचारलेला आहे, तर तुमचे डाऊट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वी विल कव्हर दोज थिंग्स. ओके, अँड थँक सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.